मी माझी कालची जी रील बनवली होती ती गणेश ऋणमुक्ती स्तोत्राची बनवली होती की ज्याच्यामुळे कर्ज फिटण्यासाठी जी उपासना आहे ती त्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. पण आजच्या या रीलमध्ये मी हे सांगणार आहे की कुंडली बघून तुम्हाला तुमची जी कर्जफेड आहे ती कधी होणार आहे किंवा कर्ज हे कधी फिटेल हे कसं सांगता येईल याबद्दल मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुमच्या 12व्या स्थानाचं उपनक्षत्र स्वामी, 12वं स्थान हे व्ययस्थान किंवा वाया जाण्याचं, जिथून आपल्याला जिथून गुंतवणूक सुद्धा दर्शवून येते, हे 12वं स्थान जे आहे त्या 12व्या स्थानाचं उपनक्षत्र स्वामी हा 12 आणि 8व्या भावाचं जर कार्यक्षत्व त्याच्याकडे असेल तर कर्जमुक्ती ही लवकरात लवकर होत असते. तेच जर त्याच्याकडे 6 आणि 11 या भावाचं जर कार्यक्षत्व असेल तर कर्ज फिटायला अडथळे, कर्ज फिटायला विलंब या गोष्टी होत असतात. जर 12व्या स्थानाचं उपनक्षत्र स्वामी शनी असेल तर कर्ज विलंबाने फिटेल, कर्ज फिटायला उशीर होईल. कारण 12व्या स्थानाचं उपनक्षत्र स्वामी ज्यावेळी शनी असतो, शनी हा मोस्ट स्लो मुव्हिंग प्लॅनेट आहे आणि त्यामुळे शिवाय शनी हा विलंबाचा देखील कारक आहे. त्यामुळे जर 12व्या स्थानाचं उपनक्षत्र स्वामी हा शनी असेल तर कर्ज फिटायला विलंब होतो.